दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अहवाल सादर करणार। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ईश्वरी भिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। चंद्रकांत पाटील यांच्याकडून भिसे कुटुंबियांना 1 लाखाची मदत। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयामधून निघालो। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी। कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा। अनावधानानं आणि मस्करीनं केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो। चौफेर टीकेनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नरमले। बच्चू कडू यांच्या शेतमजुरांसाठीच्या अन्नत्याग आंदोलनामधील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक। उद्या दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। सर्व विभागातील सचिव देखील उपस्थित राहणार। आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी टोचले डॉक्टरांचे कान। डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे। सांगलीमधील डॉक्टरांच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कान टोचले। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती। आयुक्त बाबासाहेब मनोरे गंभीर जखमी। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीनं हल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भोपाळमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वीचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। मृत्यूसाठी पत्नी सासू सासऱ्यांना जबाबदार धरलं।